राज्यात सर्वात जास्त चर्चेत राहिलेला मावळातलं राजकीय वारं फिरलं असं दिसतंय। कारण याच मावळात सुरुवातीला उमेदवारीवरून संघर्ष सुरू झाला होता। विद्यमान आमदार सुनील शेळके यांना उमेदवारी मिळाल्याने या ठिकाणी बंडखोरी झाली आणि ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले। त्याला भाजपच्या माजी आमदारानं समर्थन सुद्धा दिलं। तसंच भाजपचे सर्व कार्यकर्ते या अपक्ष उमेदवारांच्या पाठीशी राहतील असं बडेजाव करण्यात आला। शेळकेंच्या विरोधात प्रचार सुद्धा सुरू झाला। मात्र कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पुण्यात झाली। व्यासपीठावरच नरेंद्र मोदी यांनी सुनील शेळके यांना निवडून आल्यावर दिल्लीत येण्याचं निमंत्रण दिलं। हे सर्व व्यासपीठावरच झाल्यानं आता मावळाची लढाई अतिशय प्रतिष्ठेची झाल्याचं सांगण्यात येतंय। मावळातील नेमकं राजकीय चित्र काय आणि नरेंद्र मोदी यांच्या व्यासपीठावर सुनील शेळके यांच्यासोबत काय घडलं तेच या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी शिवानी, आपण पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र। आता मावळातील नेमकं राजकीय चित्र काय ते पाहूयात। ज्या पक्षाचा विद्यमान आमदार त्या पक्षाला मतदारसंघ अशा प्राथमिक सूत्रानुसार मावळात महायुतीत सुनील शेळके यांना उमेदवारी दिली। त्यानंतर अजित पवार गटातीलच बापू भेगडे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। त्याला भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांनीही समर्थन दिलं। ही कृती महायुतीच्या कोणत्याच नेत्याला आवडली नाही। बाळा भेगडे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला, तर बापू भेगडे यांचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आली। त्यानंतर भाजपचे सर्व नेते अपक्ष उमेदवाराच्या पाठीशी राहतील असा दावा भाजपच्या माजी आमदारानं केला। त्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फाट्यावर मारलं आणि महायुतीच्या उमेदवाराचं काम करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या। आता कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात सभा झाली। त्या सभेत नेमकं काय घडलं ते पाहू। पुणे शहरासह जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा काल पार पडली। या सभेतून नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर कडवा प्रहार केला। त्यानंतर मोदींचं भाषण संपलं। मोदी व्यासपीठावरच इतर नेत्यांना भेटत असताना अजित पवारांनी मागे उभे असलेल्या सुनील शेळके यांना पुढे बोलावून घेतलं। त्यांची मोदींसोबत ओळख करून दिली। त्यात निवडून आल्यावर दिल्लीला जरूर या असं मोदींनी शेळके यांना सांगितलं। सुनील शेळके आणि नरेंद्र मोदी यांचा हा संवाद कॅमेरा टिपला आणि मावळात विरोधकांची धास्ती वाढली असं म्हटलं जातंय। आता मावळात काय होईल ते पाहूयात। आधी एका बाजूला विरोधकांनी शेळकेंच्या विरोधात राजकीय वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला। मात्र कालच्या या घटनेनं संपूर्ण मावळातील वातावरण फिरवून दिलं असल्याची चर्चा सुरू झाली आहे। कारण भाजपचे कार्यकर्ते, मतदार हे स्वयंघोषित स्थानिक नेत्यांचं ऐकणार की देशाच्या पंतप्रधानांचं, असाही सवाल केला जाऊ लागलाय। आता भाजपच्या सर्वोच्च नेत्यांनाही मोदीजींचा शब्द खरा करण्यासाठी प्रत्यक्षात मैदानात उतरावं लागणार आहे। त्यासाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या वैयक्तिक द्वेषापोटी मोदींचा शब्द खाली पडणार नाही अशी ही भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जाऊ लागली आहे। आता या सगळ्यावरती तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी पॉलिटिकल महाराष्ट्र या पेजला लाईक करा, फॉलो करा। धन्यवाद।